मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय अशी चर्चा आहे. त्या अगोदर तुम्ही निजनेश्वर महाराज दर्शन घेताय आणि ग्रामदेवाचं देखील दर्शन होत आहे. काय मनोकामना आहे, काय साकडं घातलंय? नाही, आमची नेहमीच परंपरा आहे की दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवताची यात्रेला मी स्वतः हजर असतो. कारण ते एक आपल्या सर्वांचं एक जिव्हाळ्याचं स्थान आहे आणि आधाराचं स्थान आहे. आमच्या बसोबा महाराजांचं नेहमीच आशीर्वाद मला लाभला आहे. मला असं आठवत नाही कधी मी यात्रा चुकवलेली आहे. निजनेश्वर महादेवाचं वैशिष्ट्य असं की आमचं प्रत्येक निवडणुकीची सुरुवात, मग ती सहकारी संस्थांची असेल किंवा विधानसभेची असेल, ते निजनेश्वर महादेवांच्या चरणी लिहून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण ती सुरू करतो. त्यामुळे तोच एक भाग होता. आज यात्रा आहे बसोबाची महाराजांची, त्यानिमित्तानं महादेवाचं दर्शन झालं. एकूणच जर पाहिलं तर महसूल खात्यावरून सध्या रस्सीकेस सुरू असल्याच्या अनेक बातम्या समोर आलेल्या आहेत. तुमचं मंत्रिपद निश्चित आहे, यात काही शंका नाही. मात्र खात्याबाबत काही आमचे नेते देवेंद्रजी या संदर्भात निर्णय करतात. असे सरकारमध्ये काम करताना जी जबाबदारी आपल्याला सरकार देईल ती पूर्ण सक्षमपणे काम करायचं ही भूमिका माझी आहे. आता प्रत्यक्ष अजून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल किंवा त्याबद्दल नियुक्तीबद्दल अजून कुठल्याही तशी कल्पना आम्हाला नाही आहे. ज्यावेळी त्याबद्दल काही सूचना होतील त्यानंतर मला वाटतं त्याच्याबद्दल बोलणं उचित होईल. सकाळी सागर बंगल्यावर तुम्हाला अचानक फोन आला आणि तुम्ही सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला गेले. नेमकं काय या संदर्भात चर्चा होती की वेगळं? नाही, मीच वेळ मागितला होता त्यांनी रात्री उशीर झाला होता म्हणून सकाळी मग मला वेळ दिला होता. शेवटी ते आमचे नेते आहेत, त्यांना मी विनंती केली की मी आता ग्रामदैवताची यात्रा असतं, मला लोणीला जायचं आहे. त्यांची परवानगी घेऊनच मी आलो. निवडणुकी दरम्यान अनेक जाहीरनामा जो आहे, जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं महायुतीने दिली होती. आता अधिवेशन सुरू होतंय, काय कुठल्या आश्वासनांची पूर्तता? नाही, हे अधिवेशन एक छोटस आहे, 5 दिवसाचं आहे. कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या आश्वासनांची पूर्तता करण्याबद्दलचा एक रोडमॅप त्याच्यामध्ये अंतर्भूत केला आहे. मला वाटतं एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला दिलेलं आहे, तर त्याची जबाबदारी त्यामुळे सरकारची आणखी वाढलेली आहे. आणि निश्चितपणे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण ह्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लोकांना आश्वासन जे जाहीरनाम्यामध्ये आपण आश्वासित केलेलं आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल याच्याबद्दल काही कोणाच्या मनात शंका नाही आहे. लाडकी बहीण योजनेचा रिव्ह्यू करायचं चर्चा देखील ऐकायला मिळते. अशा अनेक चर्चा होतात, पण मला सरकारनं 2100 रुपये आमच्या लाडक्या बहिणीला देण्यासंदर्भात जी घोषणा केली होती त्याची परिपूर्ती करण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा धोरण पुढे चालू असं जाहीर केलेलं आहे. मात्र अनेक निकष जे आहेत ते आता लादले जाणार आहेत आणि अनेक बहिणींची नावं जी आहेत ती वगळण्यात येतील असं देखील या संदर्भात देखील काही अजून काही चर्चा आमच्या समोर नाही आहे. आता भविष्यकाळात काय त्या संदर्भात ज्यावेळी प्रस्ताव येईल त्यावेळी आपण विचार करू. माहितीमध्ये मंत्री कोणी जरी असं तरी त्या मंत्र्यांकडे तिन्ही पक्ष नाही, संजय रावचं डोकं फिरलेलं आहे. फाईल राहून नंतर काय करायचं. जर पाहिलं तर गेल्या 2.5 वर्षात तुम्ही पालकमंत्री होता. पुन्हा एकदा ती जबाबदारी तुमच्यावर पडण्याची जवळपास 100% ती शाश्वती आहे. जायंट किलर ठरलेले अमोल खताळ काय पुढच्या काळात कशी राहील सगळी? नाही, असं आहे की अहमदनगरच्या दृष्टीने अहिल्यादेवींचं 30 शताब्दी वर्ष आहे आणि त्याचं एक मोठं स्मारक उभं करण्याचं आपण यापूर्वी जाहीर केलंय. संत ज्ञानेश्वर माऊलींचंही जे अधिष्ठान आहे जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली पैस खांबाला टिकून ते नेवाशा येथे त्यांचं तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित करायचं आहे. ते एक मोठं काम आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामं अजून ताऱ्यांची कामं राहिलेली आहेत. कालव्यांची झाली, युद्ध पातळीवर त्याला निधी उपलब्ध करून ते काम पूर्ण करायचं आहे. गोदावरी कालव्याचं नूतनीकरणाला पैसे आले ते काम पूर्ण करायचं आहे. मला वाटतं जे आता आपण 3 MIDC घातलेले आहेत, शिर्डी नंतर तुमचं श्रीगोंदा तालुक्यात पण महामंडळात जमिनी दिल्या आहेत आणि नगरच्या MIDC लगत जी 600 एकर जमीन महसूल खात्याची होती त्यात काही सध्या कोर्ट झालंय, काहीतरी कोणी कोर्टात गेलंय. पण जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणं एक मोठं आव्हान आहे. त्यातून जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण करणं हे आमचं प्रमुख हेतू आहे. म्हणजे प्रमुख अशा
प्रकारचा तो कार्यक्रम राहणार आहे. नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भात मध्यंतरी वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या. ती संगमनेरच्या ऐवजी दुसरीकडून वळवली जाणार. 2 दिवसापूर्वी बातमी आली की ती आता आहे तशीच होणार आहे. तुमचा काय नाही, अजून तो आढावा घेतोय आपण त्याचा. काही लोकांनी काय त्यामुळे रेल्वे निवडणूक आल्या की रेल्वेचे फ्लेक्स बोर्ड छापायचे. आम्ही काय फ्लेक्स बोर्ड छापणार नाही. आम्ही प्रत्यक्ष रेल्वे आणून दाखवू आम्ही.